चला सामन्याकडे आपण वळणार आहोत. फायनलचा मेघा मुकाबला ज्यासाठी प्रेक्षकांना अलोट गर्दी केलेली आहे, ज्याची वाट आपण मागील 5 दिवस रात्रींमध्ये पाहिलेली आहे, तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला ध्रुवी एंटरप्राइजेस विशुदादा बोराडे यांनी, त्याचबरोबर जे संघाचे संघमालक अनिकेतजी देवगरे साहेबांना पुरस्कृत केलेला ध्रुवी एंटरप्राइजेसचा संघ आणि त्याचबरोबर श्री 11 बादशाह वॉरियर्स अमरजी मिसाळ आणि नरेंद्रजी गोमारे या दोघांना मिळून पुरस्कृत केलेला हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत, ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे. विशेष आपण श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाचा जर विचार केला, अमरजी मिसाळ साहेब फार कमी वेळा आपल्या संघासोबत असतात. स्टेज समोरून सर्व पब्लिकला आमची नम्रतेची विनंती, आपण आता स्टेज समोरून थोडेसे बाजूला व्हा. मुख्य व्यासपीठाच्या समोर प्रेक्षकांना विनंती की आपण थोडीशी गर्दी खाली करा, कारण आमदार साहेब स्वतः या फायनल मॅचचा आनंद घेतात. थोडेसे डाव्या साईडला व्हा, राईट साईडचे पब्लिक थोडेसे उजव्या साईडला व्हा. बादशाह वॉरियर्स संघाचं चर्चा आपण करत होतो अनिलजी माळी याच्या व्यवस्थापनाखाली, कारण अमरजी मिसाळ यांना फार कमी वेळ असतो, परंतु नरेंद्रजी गोमारे हे यशस्वी पॅकर, एक लकी पॅकर राहिलेले आहेत. काल पहिल्या दिवशी लीग स्टेजमध्ये जेव्हा मॅच झाली तेव्हा पहिला सामना नरेंद्रजी गोमारे उपस्थित नव्हते, तेव्हा त्यांना बादशाह वॉरियर्स संघाने सामना गमावला आणि ते उपस्थित झाल्याच्या नंतर लीग स्टेजच्या तिन्ही मॅचेस जिंकल्या आणि अजूनपर्यंत अनबिटन राहिलेले आहेत. पाहूया त्या अंतिम सामन्यामध्ये मजा येणार आहे. विशुदादा बोराडे आणि देवगरे अनिकेतजी देवगरे साहेबांना पुरस्कृत केलेला ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव अमरजी मिसाळ साहेब आणि त्याचबरोबर नरेंद्रजी गोमारे साहेब यांना पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स. पाहूयात कुठल्या संघ मालकांचं स्वप्न आज पूर्ण होणार, कुठल्या कर्णधारांचं स्वप्न आज पूर्ण होणार. पहिला 7व्या पर्वाचा हा अंतिम सामना विथआउट तिकीट फुल टाइमपास. आमचे कैलाशी विर्ले वंजारपाडा हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत फायनल मॅच साठी, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिल्या सत्राचा आवाज आपण ऐकूयात. मॅन फ्रॉम भिवंडी वाडा निखिलजी वाकले सर, थँक्यू. इथे अमोल चव्हाणचा पहिलाच बॉल, त्याला मात्र कन्वर्ट केलाय लॉंग ऑन आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधोमध. मेगा ग्रँड फिनाले कर्जत प्रीमियर लीग 2024चा हा अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा. आम्ही ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव टीमचे संघ मालक विशुदादा बोराडे आणि अनिकेतजी देवगरे साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमचे संघ मालक अमरदादा मिसाल उपस्थित आहेत. आम्ही नरेंद्रजी गोमारे यांना विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती या. मला वाटत नाही की आता संघ मालक व्यासपीठावरती येतील, कारण हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या वळूयात ऐकूयात निखिल सरांचा आवाज. धन्यवाद. इथे मात्र बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल जी या धावफलकावर कनेक्ट होईल, याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल देखील इथे वधारलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल. मेगा ग्रँड फायनलला खरं तर सुरुवात झाली. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन या रायगडाच्या पावनभूमीमध्ये आपण कर्जत प्रीमियर लीगचा हा चित्त थरारक प्रवास इथून मात्र अनुभवतोय. विकेटची इथे मात्र अमोल चव्हाणला मिळते सफलता. पहिला धक्का इथून बसेल. सागर लदगे मात्र परतलाय. गोल्डन डकचा अर्थातच शिकार मिस्टर सागर लदगे हॅज टू डिपार्ट. थँक्यू. प्रकाश पारधी ज्यानं झेल टिपला, अत्यंत चांगला झेल, चांगलं क्षेत्ररक्षण. KPL 2024चा हा प्रवास, मागचे काही दिवस आपण ही स्पर्धा पाहत होतो, अनुभवत होतो. रायगड ठाणे ही प्रेक्षणीय लढत देखील आपण अनुभवली. महत्त्वाची सूचना सर्व खेळाडूंसाठी की जे 6 पर्वामध्ये आपण नियम लावलेल्या कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून, 7व्या पर्वामध्ये देखील तेच नियम की प्रत्येक विकेटसाठी 5 गुण आपण देतोय, याची देखील नोंद घ्या. कारण सांगण्याची कदाचित गरज नाही, परंतु फायनलचा मुकाबला आपली जबाबदारी हे पोचवणं. 5 पॉईंट एका गुणासाठी आहेत. एकंदरीत फक्त धावसंख्या 1 या अंकावर आहे. पहिलं षटक अमोल चव्हाण याच खेळाडूनं आज इम्प्रेसिव्ह, अगदी इम्प्रेसिव्ह कलात्मक कामगिरी केली.
इथे पहा फटका प्रॉपर कनेक्ट झालाय, बॅटच्या रडार मध्ये बॉल सरळ पाठवलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार, हा इथे आलाय षटकार. थँक्यू. आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन बोर्ड. अमोल चव्हाणच्या विरोधात चढवलेला हा हवाई हल्ला. गोलंदाज तयार. अमोल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सुपर बॉलिंग. आता कमबॅक दर्जेदार केलं. इथे प्रॉपर एक्झिक्यूट केलाय बॉलला. याच एका निर्धाव चेंडूच्या सांगतेनं चेंडू क्रमांक 5 ची यशस्वी खेळी इथे झाली आहे संपन्न. इथे पहा फुल टॉस पाठवलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सरळ निघून जाईल. 6 धावांसाठी राज गोरेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक षटकार. धन्यवाद धन्यवाद. करण धस यांच्या वतीनं राज गोरे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जे आमचे साई पिंपरकर आमच्या स्कोरर मित्र यांच्याकडे जमा आहे. षटक क्रमांक 1 इथून मात्र समाप्त. संघाची टोटल पोहोचली आहे 13 या धावसंख्येवर. चित्तथरारक प्रवास आपण पाहिलाय. सेमीफायनल नंबर 2 ज्यावेळी आपण पाहत होतो, खऱ्या अर्थानं भूषण मोरगेची बहरदार गोलंदाजी. चेक महत्वपूर्ण सूचना खास करून अभि देवगरे जे नेतृत्व करतात ध्रुवी एंटरप्राइजेस या संघाच्या वतीनं. अभि देवगरे जे कडाव टीमला बिलॉंग करतात त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असंच आपण म्हणूया. ध्रुवी एंटरप्राइजेस हा संघ जर या फायनल लढतीमध्ये जर आपल्या संघाला विजय करतोय तर त्यांच्यासाठी शिवशक्ती कडाव संघ हा खासदार चषक भिवंडी, एवन जोडी, सुकेश ढाके आणि निलेश पाटील यांच्या स्पर्धेमध्ये शिवशक्ती कडाव संघ जर अभि देवगरे ध्रुवी एंटरप्राइजेस या संघाला चॅम्पियन बनवतोय तर शिवशक्ती कडाव संघाला सुकेश ढाके आणि निलेश पाटील यांच्या खासदार चषक भिवंडी अंजूर येते त्यांना शिवशक्ती कडाव संघाला फ्री एंट्री देण्यात येईल जर संघ चॅम्पियन झाला तर. ही सुवर्ण संधी. एवन जोडीचे जे आयोजन असतं भिवंडी येते, जर अभि देवगरे आपल्या संघाला चॅम्पियन बनवतो तर शिवशक्ती कडाव संघाला मोफत एंट्री त्या नाईट स्पर्धेमध्ये देण्यात येणार. या आपण ऐकूयात निखिलजी वाकले सर यांचा आवाज. धन्यवाद. येस, डेफिनेटली आपण पाहतो की केंद्रीय मंत्री चषक जे यावेळी खरं तर हायवे दिवा स्वतः ऑर्गनाईज करत आहे, तर एकंदरीत आपण पाहतो की बंटी वाघे आलाय. पहिलाच बॉल फेकला इथे डॉट. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. 13 धावसंख्या धावफलकावर. आदरणीय देवा भोईर, आपण कुठे असाल तर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 2 संघाची टोटल पोहोचली आहे 13 धावांवर. इथे पहा मोठा फटका खेचायचा होता, मिसटायमिंग स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये फक्त एक सिंगल इथून एक्झिक्यूट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. निखिल, या संपूर्ण KPL मध्ये विशाल पोखरकर यांनी केलेली फलंदाजी खरोखरच प्रत्येकाला अचंबित करणारी आहे. त्याला राज मात्र आता साथ देतो आणि अभिषेक स्वतः माघारी राहिला आहे. म्हणजे या यंगस्टरला प्रमोट करण्याचं काम कॅप्टनने देखील केलं आणि हेच यंगस्टर पुढे जाऊन या कर्जत तालुक्याचे भविष्य. मी आवर्जून सांगेल, सौरभ बाबरे त्याने केलेली फलंदाजी, भावेश निरगुडा, वैभव माळी अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांनी, आदित्य जो 19 वर्षाचा खेळाडू त्याने देखील चांगली कामगिरी केली, साहिल लोंगले हा देखील एक खेळाडू चिंचवलीचा. अशा कित्येक खेळाडूंचं मी नाव घेऊ ज्यांनी कर्जत प्रीमियर लीगमध्ये बहारदार कामगिरी केलेले. हा वेगवान चेंडू होता. बंटी वाघे एक आदिवासी खेळाडू जो आपण पाहिला या संघामध्येच, मला असं वाटते बंटी वाघे वाघाचं काळीज घेऊन, आणि मला असं वाटते तोच गोलंदाजी मात्र करतो. म्हणजे असे अनेक क्रिकेटवीर आता घडतायत आणि त्यांना घडवण्याचं काम कोण करतंय तर अर्थातच आपले आयोजक, KPLचे आयोजक सध्या मंचावरती उपस्थित आहेत, आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब. निश्चितच आदरणीय कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार महोदय सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब. इथे पहा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलाय.
चेंडू निघून जाईल एक टप्प्या अखेर. ओव्हर दी रोप आलाय चौकार. या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल. 12 महिने तुम्हाला थांबावं लागेल. इथे बॉल तयार. बंटी वाघे इथे पहा. हाफ ट्रॅकर होता, उडवलाय. उंची अतिरिक्त आहे, लांबी मात्र कमी. परतावं लागेल. फलंदाज बाद मिस्टर राज गोरे. बॅक टू द डगआउट. या संघाचा सेनापती. एकंदरीत बंटी वाघेचं हे षटक आतापर्यंत 5 चेंडूंचा यशस्वी खेळ इथून मात्र संपलाय. 18 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव आणि त्या विपक्षामध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय अमरदादा मिसाळ पुरस्कृत हा संघ. आदरणीय नरेंद्रजी घोमारे पुरस्कृत हा संघ. तदनंतर ध्रुवी एंटरप्राइजेस आदरणीय सन्माननीय विशुदादा बोराडे पुरस्कृत हा संघ तुमच्या भेटीला आलाय. आणि सर्व संघ मालकांचं मनापासून तुम्हाला ही मानवंदना. कारण तुमच्या सहभागाशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे. गोलंदाज तयार. बॅटचा बॉटम घेऊन अगदी वेगानं बीट केलं आणि अक्षरशः फक्त खेळपट्टीच्या लगतच शॉर्ट पॉइंट आणि गलीच्या मधोमध एक सिंगल इथून कन्वर्ट होईल. याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र इथून होते प्रमोट. टीमची टोटल पोहोचली आहे 19 या धावसंख्येवर. आदरणीय प्रदीप म्हाळसे आणि विशुदादा बोराडे यांच्याकडनं अभि देवगरेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज इथून मात्र दिलं जाईल. खऱ्या अर्थानं बक्षीसदातांचे आभार आणि खेळाडूंकरता शुभेच्छा. षटक क्रमांक 2 इथे बंटी वाघेचं हे यशस्वी षटक मात्र समाप्त झालंय. अभि देवघरे खरं तर याआधी देखील सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये त्याच्याकडनं प्रॉपर योगदान दिलं गेलं. इथे गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 बॉलर बॉलिंग मार्कवर. बॅटची कडा. बॉल चाललाय फ्लँक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर बॅकवर्ड लेग स्लिप हे क्षेत्र निवडलं होतं आता चेंडूनं, परंतु खरं तर यष्टीरक्षकाची चपळाई आणि तेच इथे एक्झिक्युशन दाखवत असताना निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र झाली आहे संपन्न. अमोल चव्हाण गोलंदाजी मार्कवर. जुना जाणता तितकाच अनुभवानं संपन्न आणि तितकाच ताकदवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड डिस्टम्स. इथे पहा बॅटची कडा. बॉल चालला फ्लाइंग स्लिपमध्ये. एकाच ट्रॅकवर आल्या 2 गाड्या आणि इथे अपघात घडणार हे मात्र शाश्वत सत्य आहे. महत्वाचा शिलेदार अर्थातच मिस्टर अभि देवगरे मैदानातून बाद. थँक्यू. अमोल चव्हाण खरं तर फार हुशार खेळाडू आहे. त्याला ठाऊक होतं अभि देवघरेला बाद करणं या मॅच मध्ये किती अनिवार्य असणार आहे. रिव्ह्यू ऑन अबाउट दी वेस्ट हे मात्र इथे चेक केलं जाईल. आमचे ऑफिशियल पंच इथे खरं तर जॉईन होत आहेत आमच्या टेक्निकल रूम मध्ये. एकंदरीत आपण पाहत आहात श्री 11 बादशाह वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये ध्रुवी एंटरप्राइजेस. ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव आणि त्या विपक्षामध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स. इट्स अ नो बॉल.
इट्स ऑन अबाव दी वेस्ट. कमरेच्या वर लँडिंग होतं बॉलचं आणि त्यामुळेच इथे नो घोषित केला गेलाय. फ्री हिटची नामी संधी असणार आहे टीम ध्रुवी एंटरप्राइजेस या संघाकरता. षटक क्रमांक 3 अमोल चव्हाण नेरळगावचा हा सितारा. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड डिस्टम्स. इथे पहा चेंडू अक्षरशः गगन भरारी घेतली आहे. त्याच चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल तर टिपली परंतु फ्री हिटची संधी होती त्यामुळे सुदैवानं बचावलेत. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. दोन धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. अक्षय म्हात्रे याच खेळाडूवर खरं तर आज पूर्ण दिवस या खेळाडूनं गाजवलाय. अक्षय म्हात्रेनं खरं तर आज ध्रुवी एंटरप्राइजेस हा संघ फायनलमध्ये दिसतोय त्यामध्ये सिंहाचा वाटा या खेळाडूचा आहे. बॉल तयार. इथे आडव्या बॅटने केलाय प्रहार. बॉल चाललाय 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये. चेंडू निघून जाईल. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनला सलामी देत असताना इथे आलाय आक्रमक चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण पाहत होतो कशा पद्धतीनं हा फटका खेचलाय, कशा पद्धतीनं हा फटका सजवलाय. याच चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 26 या अंकावर. 26 रन्स. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज अमोल चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अक्षरशः हेलिकॉप्टर मात्र उडवलाय. फटक्यातलं थोडंसं टायमिंग इथे मात्र जुळलं नाही. 1 धाव जी मिळेल. सलग 4 चौकारांकरता 1100 रुपयाचं कॅश प्राइज. सूरज पवार खडाव यांच्या वतीनं थँक्यू, धन्यवाद. इथे आपण पाहत आहात मेगा ग्रँड फिनाले सुरू आहे. KPL आणि आमचे आदरणीय नितीनदादा बडेकर NB फाउंडेशन या टीमचे ओनर इथे मात्र दाखल होत असताना त्यांचं मनपूर्वक मनाच्या अंतःकरणापासून आपण करूयात सहर्ष स्वागत. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न झाली आहे. अमोल चव्हाण आतापर्यंत शेवटचा एक अंतिम चेंडू शेष. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये तिथे प्रोटेक्शन आहे. एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. षटक क्रमांक 3 ची होते यशस्वी समाप्ती. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवर. 28. थँक्यू. खरं तर आदरणीय सन्माननीय कार्यतत्पर कार्यसम्राट आमदार महोदयांना आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवर बघतोय आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री. कार्यतत्पर आणि कार्यक्षमता काय असते म्हणजे असं म्हणतात गौरवदादा की फक्त 3 ते 4 तास झोप घेतात आपले मुख्यमंत्री आणि गोरगरीब जनतेकरता कायम तत्परतेनं मात्र विकासाचा तगादा. महाराष्ट्राचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचे शिष्य अर्थातच महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री महोदय आदरणीय सन्माननीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेब अगदी जनमानसाकरता अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि त्याच मुख्यमंत्री महोदयांचे विश्वासू शिलेदार आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब या स्पर्धेचे संकल्पक तथा प्रणेते आणि त्यांच्या संकल्पनेतून ही भव्य दिव्य हा देखणा सोहळा इथे मात्र संपन्न होतोय. प्रॉपर एक्झिक्यूट केलाय बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अक्षय म्हात्रे सारख्या बलशाली खेळाडूच्या विरोधात हा निर्धाव चेंडू हाताळणं खरं तर एक जमेची बाजू आहे. अतुल लोंगले आलाय बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. 4थं षटक जे प्रगतीपथावर. गोलंदाज तयार अतुल लोंगले. बॅटची कडा चेंडू हवेत आणि अक्षय म्हात्रेची ही विकेट खरं तर फार मोठं कमबॅक दिलंय, मिळवून दिलंय श्री 11 बादशाह वॉरियर्स या संघाला. थँक्यू. अखंड हिंदुत्वाचा जरा
आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब, खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं ना कधी कोणत्या पदाचा हव्यास केला, खरं तर साहेबांनी असंख्य नगरसेवक घडवले, असंख्य आमदार, असंख्य खासदार, असंख्य पदं साहेबांनी दिली, परंतु आपण पाहिलं की दोन्ही खिसे रिकामे असलेला आणि कुठल्याही बँकेत साधा अकाउंटही नसलेला जगातला सगळ्यात श्रीमंत राजकारणी या भारताच्या मातीनं, या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलं आहे. नाव गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब, एक धगधगता हिंदुत्वाचा ज्वलंत हिरा. अर्थातच त्याच गुरुवर्यांना मानाची मानवंदना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात. KPL 2024 अर्थातच कर्जत प्रीमियर लीग 2024चा हा थर्रारक प्रवास. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. अतुल लोंगले गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. 28 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि खरं तर जे स्वप्न होतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं, जे स्वप्न होतं गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांचं, ते स्वप्न सत्यात उतरवलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी. अर्थातच एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेचा भगवा विधान भवनावर फडकला आणि मुख्यमंत्री पदाचा शिरपेच रोवला गेला. इथे मात्र 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 29 या धावसंख्येवर. भावेश लोंगले आणि त्याचा साथीदार विशाल पोखरकर अजूनही मैदानात आहे. हा खेळाडू आजचा पूर्ण दिवस या खेळाडूनं गाजवलाय आणि ध्रुवी एंटरप्राइजेस या संघाकरता इथे पहा जे मी भाकीत केलं आणि त्याचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशाल पोखरकरच्या बॅटमधून येतोय धमाकेदार षटकार. आणि आता या खेरीज पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर तेवट ठेवून अगदी निर्भीडपणे पेलतायत आदरणीय मुख्यमंत्री महोदय. इथे मात्र वळूयात मैदानाच्या दिशेनं. अवे फ्रॉम दी बॅट्समन ऑफ दी बॉडी. इथे मात्र एक्झिक्युशन प्रॉपर केलंय गोलंदाज अतुल लोंगलेचं. आता कौतुक करावं लागेल. प्रॉपर कमबॅक. संघाची टोटल 35 या धावसंख्येवर 35 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. भावेश लोंगले आणि त्याचा साथीदार विशाल पोखरकरनं मात्र आता आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली आहे. त्याला ठाऊक आहे आपल्या संघाला एका अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला धावसंख्या नेऊन ठेवावी लागेल आणि त्या अनुषंगानं तो इथे फलंदाजी करतोय. लाईन ऑफ ॲक्शन चेक करावे लागेल. पंच वळतायत. एक्स्ट्रा धावसंख्या वाईटच्या स्वरूपात धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जी पोचते 36 या धावसंख्येवर 36. विशाल पोखरकर हे नाव खरं तर लक्षात ठेवावंच लागेल. महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका कर्जत प्रीमियर लीग 2024 मध्ये ज्या खेळाडूनं दाखवली आहे. इथे पहा हेलिकॉप्टर उडवला परंतु बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. एक सिंगल जी कंप्लीट होईल. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. षटक क्रमांक 4 यशस्वीपणे इथे मात्र झाली आहे समाप्ती. एका षटकाचा खेळ इथे राहिला आहे बाकी आणि खऱ्या अर्थानं एक मोठं भव्य दिव्य अभूतपूर्व असं स्वरूप क्रिकेटचं बदललेलं इम्प्रूवाइज स्वरूप आपण पाहिलं. कर्जत प्रीमियर लीग 2012 पासनं खरं तर कर्जत ग्रामीण क्रिकेटचं बदललेलं क्रिकेट 2012-13 पासनं ते मी क्रिकेट पाहिलं आणि या 12 वर्षांची अखंड परंपरा ज्या क्रिकेटनं अनेक हिरे, अनेक तारे सितारे या कर्जतच्या भूमीनं अगदी महाराष्ट्राच्या क्रिकेटला दिलेत. शेवटचं षटक दहिवलीचा कोहिनूर हिरा ज्यानं आजचा पूर्ण दिवस गाजवलाय तो भूषण मोरगे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल 37 धावसंख्या धावफलकावर आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय म्हात्रे देखील बाद झालाय. माफ करा 4 गडी आत्तापर्यंत बाद झालेत. गोलंदाज तयार. पहिला बॉल. इट्स अ प्रॅक्टिस. हा सराव हे खरं तर आपण पाहतो ना की बऱ्याचदा आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण होतो आणि तेच इथे मात्र तीच तालीम सजवत असताना भूषण मोरगे. चला स्पीडअप करा. मेगा ग्रँड फिनाले आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ आपण दवडू नका. बॅटिंग करता भावेश लोंगले आणि विशाल पोखरकर. पहिला बॉल घेऊन भूषण मोरगे तयार. इथे पहा काय टायमिंगला जवाब. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा बाउंड्री लाईन पलीकडे आलाय दमदार षटकार.
आतोय ओव्हर पिच बॉल, जी खर तर मेजवानी असते फलंदाजा करता आणि खूप खूप सोपा हा फटका कम्प्लिटली इथे मात्र दागवत असताना विशाल पोकरकर मिस्टर डेंजर समोर उभा आहे आणि मिस्टर कन्सिस्टंट देखील, सातत्यपूर्ण अगदी चपळ फलंदाजी त्याच्या बॅटिंगचा माध्यमात त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून तो दाखवतोय. आणखीन एक धमाका भूषण मोरगेच्या विरोधात, हा हवाई हल्ला. इथे फलंदाज विशाल पोखरकर करतोय मनगटाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, 6 धावा षटकार. स्ट्रॅटेजी सेट केली आहे, तुटून पडायचं आहे. गोलंदाज तयार भूषण मोरगे. इथे फुलटॉस पाठवलाय आणि नशिबाची साथ मात्र मिळेल, डेफिनेटली मिळेल ते विशाल पोखरकरला. पहा त्या एंडवरनं डिरेक्ट हिट, डीप मधून डिरेक्ट हिट. आणि संधी कोणाला देत आहे तर वाघाला देत आहे, त्यामुळे त्याचे परिणाम देखील काय घडतील हे येणारे उर्वरित चेंडू आपल्याला सांगतील. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल इथे 51 या धावसंख्येवर अर्धशतक पूर्ण झालंय. एका बाजूला श्री 11 बादशाह वॉरियर्स आदरणीय सन्माननीय अमरदादा मिसाळ पुरस्कृत, आदरणीय अमरदादा मिसाळ आणि नरेंद्रजी गोमारे पुरस्कृत हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या विपक्षामध्ये आदरणीय विशुदादा बोराडे पुरस्कृत ध्रुवी एंटरप्राइजेस. इथे पहा हा फटका उडवलाय, फटका मात्र फसलाय, फलंदाजाला परतावं लागेल. भूषण मोरगे ईट का जवाब पत्थर से, इथे मात्र दिलाय चोख प्रत्युत्तर. बॅट्समन आउट. हा खेळ इथे मात्र संपलाय आणि अत्यंत महत्वाचा शिलेदार विशाल पोखरकर इथून मात्र परतीचा प्रवास त्याचा सुरू झालाय. 30 धावांची बहरदार इनिंग त्यानं साकार केली. फायनलमध्ये अशा पद्धतीनं निर्भीडपणे खेळणं खरं तर एका मूर्तिमंत खेळाडूचं हे उदाहरण आहे. विशाल पोखरकर लंबे रेस का घोडा बनेगा एवढं मात्र निश्चित सांगेन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भावेश गायकवाड. भावेश लोंगलेला साथ देण्याकरता पूर्वार्धातील शेवटचे 2 चेंडू इथून मात्र शेष. आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीगचा हा थरारक प्रवास, अंतिम मुकाबला, शेवटची लढत. या शेवटच्या लढतीतील हा मेगा महामुकाबला. इथे पहा डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा कंप्लीट होतील का तर इथे मात्र नाही, फक्त एकच धाव आणि फलंदाज मात्र बाद. धावचीच्या स्वरूपात विकेटचं पतन. भावेश लोंगलेला परतावं लागतंय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 52 या धावसंख्येवर. 52 रन्स ऑन बोर्ड, 52 धावा. KPL सीझन 7चं हे यशस्वी पर्व सक्सेसफुली, अगदी सक्सेसफुली या पूर्ण स्पर्धेला 4 छान लागलेत असंच इथे मात्र आता संबोधित करावं लागेल. शेवटचा 1 चेंडू, शेवटचा 1 बॉल पूर्वार्धातील शेष आहे. कळत नकळत कोणाची मनं दुखावली गेली असतील तर मोठ्या मनानं माफ करून घ्या. निश्चितच त्याबद्दल मी क्षमस्व असू. इथे बॉल तयार, आल्या आल्या केलाय प्रहार, चेंडू सरळ जाईल. 6 धावांसाठी इथे ठोकलाय, षटकाराचा आविष्कार. 6 धावा. थँक्यू.
थँक्यू डीजे. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. पुन्हा ओव्हर पिच आणि भूषण मोरगेच्या विरोधात चढवलं ह्या आक्रमण. संघाची टोटल पोहोचली आहे. दोन्ही टीम नोंद घ्या. 58 धावा विजयाकरता 59 रन्स गरजेच्या असतील. श्री 11 बादशाह वॉरियर्स. अर्थातच प्रश्न भरपूर असतील परंतु उत्तर एकच. आदरणीय अमरदादा मिसाळ पुरस्कृत श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्याकरता करावा लागतील 59 धावा. परंतु या सामन्याला जर ध्रुवी एंटरप्राइजेसला जिंकायचं आहे तर मग याच 59 धावा इथून रोखाव्या लागतील. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल हे मात्र निश्चितच ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर करूयात परिवर्तन. तुर्तास मी मात्र थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. कर्जत प्रीमियर लीग सीझन 7चा हा उत्तरार्धातील मेगा ग्रँड फायनलचा एक अविस्मरणीय क्षण. माझ्यासारख्या समालोचकाला तुम्ही संधी दिलीत, इथं मला बोलवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी निखिल वाकडे मनाच्या अंतःकरणापासून सर्व कर्जतकरांचा आभारी असेन. धन्यवाद. थँक्यू. विशुदादा बोराडे यांचा संघ फायनलमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळतो. ध्रुवी एंटरप्राइजेस आहे, त्यांचा भव्य सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आमदार साहेबांच्याच पवित्र शुभ हस्ते आम्ही हा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. भव्य सन्मान आपण घेऊयात या मुख्य व्यासपीठावरती. विशुदादा बोराडे ध्रुवी एंटरप्राइजेसचे संघ मालक यांचा भव्य सन्मान आम्ही स्वतः आमदार साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करत आहोत. विशुदादांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती आपला भव्य सन्मान. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण विशुदादा बोराडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करत आहोत, ज्यांचा संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचला आहे. अर्थातच ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव आणि त्या संघाचे संघमालक आणि त्याचबरोबरीने यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आदरणीय विशुदादा बोराडे यांचा सत्कार आमदार साहेबांच्या शुभास्थिती मात्र संपन्न झाला आहे. थँक्यू. चला फायनल बादची लढत. सलामीची जोडी त्वरित पाठवा. कॅप्टन त्वरित अमोल चव्हाण सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवायचे. डीजे मी विनंती करतो अभिषेकजी सुर्वे साहेब, आपण कुठे असाल तर आपण मंचाच्या उजव्या बाजूला यावं. खरं तर याच मैदानावरती 20 आणि 21 तारखेला ऑर्गन डोनेट कप कर्जत 40+ आणि 50+ची जी संघटना आहे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये खेळणाऱ्या संघातील 44 खेळाडू मरणोत्तर अवयव दान करणार आहेत. म्हणजे पहा, एखाद्याने अवयव दान केले, एखाद्याने डोळे दान केले तर मरणोत्तरही देखील दुसऱ्याला डोळ्यांची गरज असेल तर तो त्या डोळ्यांनी पाहू शकतो. यापेक्षा श्रेष्ठ दान काय असू शकतं. आणि असा डोनेट ऑर्गन कप 20-21 तारखेला याच मैदानावरती कोणालाही अवयव दान करायचे असतील मरणोत्तर तर विनंती आहे की आपण 20 आणि 21 तारखेला यावं. स्वतः आमदार साहेब त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. आणि ही जी संकल्पना आहे दिनेशजी कडू साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, खूपच मनापासून आभार. कारण अशी संकल्पना तुम्ही घेऊन आलात आरोग्यासाठी. आणि मला असं वाटतं की जे पाहू शकत नाही त्यांना हे डोळे मिळाल ते पाहतील, ज्यांना हात नाही अनेक जे आपण अवयव दान करू शकतो ते अवयव दान करायचे आपल्या असल्यास तर आपण 20 आणि 21 तारखेला नक्कीच येथे यावं. चला जाऊया मॅचकडे. सेकंड इनिंगला होते इथे सुरुवात. अमोल चव्हाण कमालीचा खेळ त्याचा राहिला संपूर्ण कर्जत प्रीमियर लीगमध्ये आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते भावेश गायकवाड. पहिला चेंडू वेगवान होता,
धावले दोन्ही फलंदाज भूषण मोरगे आणि अमोल चव्हाण. पहिली धाव धाव फलकावरती. जमलेल्या सर्व प्रेक्षकांना मी प्रियेश बाबरे मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे कर्जत प्रीमियर लीगच्या 7व्या पारावाच्या दैदिप्यमान खेळीमध्ये. आज पाहूया तिथे स्वप्न पूर्ण होईल का श्रीलेवन वादशाह वॉरियर्स टीमचं, की कर्णधार कॅप्टन आबी देवगरे त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवल. पहिल्या सत्राचा धावता वर्णन आपण ऐकलं निखिलजी वाकले सर यांच्या आवाजामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बनवल्या धावा 58-59 धावा संख्येचं टार्गेट. अंतिम ओव्हरमध्ये मजबूत धावा वसूल केल्या त्या तब्बल 21. आडव्या बाटने खेळत होते भूषण मोरगे. आज ओपनर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सेकंडसाठी कॉल आहे. दोन्ही खेळाडू निघालेत आणि 2 धावा सहजतेने पूर्ण. अंतिम सामना आपण एन्जॉय करत आहात. ग्रँड फिनाले ज्यासाठी प्रेक्षकांनी या स्पर्धेमध्ये गर्दी केलेली आहे, ज्यासाठी मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अध्यक्ष टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत अभिषेकजी गायकर, राजेजी मोडक, देवा भोईर, अनिल माळी, दशरथ देशमुख आपण मंचावरती यायचं. विनंती आहे या सर्व पदाधिकाऱ्यांना की आपण त्वरित मंचावरती यावं. आता धावपळ सुरू झालेली आहे संपूर्ण असोसिएशन कमिटीची, कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे. कर्जत प्रीमियर लीगचं 7व्या पर्वाचं जे स्वप्न आपण 2023ला पाहिलं होतं ते अखेर 2024मध्ये सत्यामध्ये उतरलंय. व भूषण मोरगेचा हा चेंडू थोडासा हवेत होता. शॉर्ट कव्हर पॉईंटला फिल्डर, फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चाललेली आहे ती 4 या धावसंख्येवरती. अफाट गर्दी आपण पाहिली रायगड वर्सेस ठाणे या शो मॅचसाठी. भरपूर प्रेक्षकांचा जनसमुदाय आपण पाहिला आणि स्वतः आमदार साहेबांना देखील सलाम केला या संपूर्ण पब्लिकला, की ज्यासाठी आपण या क्रीडा संकुलमध्ये उपस्थित झालात, रायगड ठाण्याची मॅच पाहण्यासाठी उपस्थित झालात. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी या क्रीडांगणावरती सजली होती. काही वेगळंच दृश्य होतं स्पर्धेचं. हो अमोल चव्हाण स्वास्थ्यामध्ये हार मानेल तो अमोल चव्हाण नाहीये. पाठवला बॉल फाईन लेगला. बादशाह वॉरियर्स टीमचा हा बादशाह ठोकतोय. बादशाह षटकार. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या वतीनं आपण आवर्जून उल्लेख करू की कर्जत हा फक्त सुरुवातीला आपण जसे समीर सोमणे सर सांगत असतात की कर्जत हा मिरचीच्या बाजारपेठसाठी फेमस होता. कर्जत हा कबड्डी स्पर्धेसाठी फेमस होता. कर्जत म्हटल्याच्या नंतर फार्म हाऊससाठी फेमस होता. परंतु कर्जतला एक वेगळी ओळख देण्याचं काम आमदार साहेबांना केलेले. 7 जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं 7 जानेवारीला लोकार्पण सोहळा आपण पाहिला. जणू काय कर्जतमध्ये प्रति पंढरपूरच त्यानं उभारलेला आहे. नवीन संकल्पना घेऊन आमदार साहेबांना कर्जतला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न इथून त्यानं केलेला. त्याचबरोबर आपण पाहिला छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं देखील आपण अनावरण 7 जानेवारीला मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते केलं. त्याचबरोबर आमदार साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र भूषण पुरस्कृत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार याचं देखील आपण लोकार्पण केलेलं आहे. हवेत खेळण्याचा प्रयत्न अमोल चव्हाण कॅप्टन यांच्या वतीनं. पहिल्या षटकाचा डाव आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केले शिवशक्ती कडाव टीमचा एक्सप्रेस गोलंदाज जो ध्रुवी एंटरप्राइजेस संघाच्यासाठी प्रमुख्याचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. ते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 धावा धावपुस्तकावरती. 59 या धावसंख्येचं टोटल टार्गेट 10 धावा धावपुस्तकावरती. आणि आजच्या दिवसाचा ज्यांचा वाढदिवस होता ते निलेशजी विर्ले यांचं सुद्धा आगमन नुकताच झालेलं आहे. दहिवली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य, त्यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. त्यांच्यासोबत गणेशजी मिसाल देखील आहेत, त्यांनाही विनंती आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत. 2016ला जेव्हा सभापती अर्थातच अमरजी मिसाळ साहेबांची जी स्पर्धा झाली होती तिथे मला अजूनही आठवतं 2016ला गणेश मिसाल यानं स्कोररची भूमिका बजावली होती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 धावा धावपुस्तकावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवरती आता बॉलर दुसऱ्या ओव्हरमध्ये
मिलिंद आलेत सेकंड ओव्हर. अंतिम सामन्याकडे आपण बोलतोय. ग्रँड फिनाले मेगा मुकाबला ज्यासाठी प्रेक्षकांना अलोट अशी गर्दी केलेली या स्पर्धेच्या ठिकाणी, त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला श्री 11 बादशाह वॉरियर्स बनाम ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव. जबरदस्त सामना. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर फायदा उचलू शकलेले नाहीयेत. भूषण मोरगे स्ट्रायकिंग एंडला त्यांना संधी मिळाली आहे. डॉट बॉलने इथून झाली सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये मिलिंद सराई या गोलंदाजाचे 59 धावसंख्येचं टार्गेट. ज्याप्रमाणे सातव्या पर्वामध्ये आपण पदार्पण करत आहोत. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माननीय अध्यक्ष साहेब अभिषेकजी गायकर साहेबांचं विशेष कौतुक आपण करूया. ज्याप्रमाणे त्यांना संपूर्ण कमिटीला एकत्रित घेऊन 7व्या पर्वाचं हे दर्जेदार आयोजन. भूषण मोरगे इज ऑन फायर नाव. पाठवला बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पार्लर स्ट्रोक होता भरपूर दूर आणि भरपूर लांब. सिक्सर. धन्यवाद. उल्लेख चर्चा आपण करत होतो अध्यक्ष साहेबांच्या विषय. आमदार साहेबांचेच शिलेदार आपले गायकर साहेब, विशेष त्यांचा आभार आपण व्यक्त करूया. ज्याप्रमाणे त्यानं संपूर्ण स्पर्धेला हँडल केलेले 6 यशस्वी पर्व आणि त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन एकजुटीने घेऊन त्याने 7व्या पर्वाचं आयोजन केलं. ही मोठी गोष्ट आहे. हो हवेत खेळतात. वन मोर बिग हिट. बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवला सीमा पार. सरळ आमदार साहेबांना मानवंदना देणारा भूषण मोरगेचा धमाका. सिक्सर. धन्यवाद. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होते हैं. हौसले बुलंद असतील तर प्रत्येक अडचण ही तुम्हाला सोपी वाटते. म्हटलं जातं ना, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील जरूर, परंतु गगन भरारी घेण्याचं वेळ हे रक्तात असायला हवं. असं कमबॅक भूषण मोरगेचा आपण पाहतात. हा देखील कदाचित चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येऊ शकला असता. आतल्या बाजूला लागला चेंडू. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचलेले 23. 59 धावसंख्येचं लक्ष. 30 चेंडू 59 धावा. इक्वेशनचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 13 आल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले 23 धाव्यांवरती. श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमचा विचार केला. 6व्या पर्वामध्ये संधी मिळाली अमोल चव्हाण यांना ॲज अ कॅप्टन. 6व्या पर्वामध्ये त्यानं बादशाह वॉरियर्सच्या संघाला टॉप 8 पर्यंत आणल्या आणि आता आपण पाहतायत फायनल ते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. पवात अमरजी मिसाळ साहेबांचा स्वप्न, नरेंद्रजी गोमारे साहेबांचं स्वप्न इथे सत्यामध्ये उतरेल का? प्रथम तास आपण पाहतात या स्पर्धेच्या वतीनं विशुदादा बोराडे आणि अनिकेतजी देवगरे यांना देखील ध्रुवी एंटरप्राइजेस या संघाला पुरस्कृत करण्यात आलेला आहेत आणि ज्यासाठी ही लढत चालू आहे त्या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. शरीरापासून दूर आहे. पावत पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचतात. इट्स अँड वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाईल. त्याचबरोबर आकर्षक प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ही बाईक ज्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे, ज्यासाठी आपण 5 रात्रींमध्ये या स्पर्धेसाठी गर्दी केलेली आहे आणि काही क्षणामध्ये आपल्याला समजेल की या स्वप्नमय बाईकचा हकदार कोण. खोलात होता चेंडू. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. अपील तंत्राचा वापर यामध्ये माहीर आहेत कॅप्टन अभि देवगरे. त्यांना माहिती आहे कॅप्टन अमोल चव्हाण यांची विकेट किती महत्त्वाची आहे. गणेश माळी यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जशी माहिती मागाशी देखील आम्हाला मिळाली होती, जीच आम्ही कॅप्टन अभि देवगरे यांच्यापर्यंत पोहोचवली की खासदार चषक भिवंडीला एवन जोडी सुकेशी डाके आणि निलेशजी पाटील यांच्या वतीनं सुवर्ण संधी अभि देवगरे यांच्या संघासाठी खास करून जर त्यांनी आपल्या संघाला चॅम्पियन पदावरती नेलं, विजेता जर जे झाले तर शिवशक्ती काढाव संघाला मोफत एंट्री त्या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. पवात रनआउटची संधी. भरपूर दूर राहिला चेंडू. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपल्याला नक्की पाहावी लागेल. 1 रन तर वेगानं पूर्ण केलेली आहे. रेफर करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमकडून इथं ओव्हर द वेस्टसाठी रेफर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू उपलब्ध करतो आणि युटिलायझेशनचा पॉवर इथं इस्तेमाल करत असताना श्री 11 बादशाह वॉरियर्सचा संघ. जबरदस्त सामना या स्पर्धेमध्ये आपण रायगड वर्सेस ठाणे यांची शो मॅच आपण पाहिली, ज्यासाठी प्रेक्षकांना अफाट अशी गर्दी केली होती.
पवत आमचे अडाव सर शहानिशा करतायत. प्रॉपर बॉल कुठे पिचिंग झालाय, ड्रॉपिंग आहे का लँडिंग आहे, नक्की ओव्हर द वेस्ट आहे की पवत पंचांचा इशारा. इट्स अन नो बॉल. ओव्हर द वेस्टचा हा नो बॉल. श्री 11 बादशाह वॉरियर्सच्या संघानं रिव्ह्यू रिटेन केलेला अभिनंदन. सक्सेसफुली पॉवरचं युटिलायझेशन ते मैदानाच्या आतमध्ये. ऑनस्क्रीन आपण पाहूयात हा नो चेंडू कशा प्रकारचा. अमोल चव्हाण आपण पाहिलं क्रीजच्या आतमध्ये खेळत होते, फ्रंट फूटचा वापर करून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देत होते. आणि ओव्हर द वेस्टचा हा नो बॉल. एकूण धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतात. 26 धावा धाव पुस्तकावर. अमरजी मिसाळ साहेबांच्या वतीने संघमालक सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. जबरदस्त सामना. दोन्ही संघ मालकांना आपला नाव विजेता कप वरती पाहिजे. ओ भूषण मोरगे समोर सापडला. ओव्हर पिचला लॉफ्ट करत असताना पाठवला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक धमाका, आणखीन एक मोठा षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. आमदार साहेबांचं संगीत आपण ऐकत असताना आयोजकांचं खास कौतुक आपण यासाठी करूयात, कारण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर आपण पाहिली ना तर आमदार साहेबांना डोक्यावरती जो कर्जतकरांच्या प्रेमाचा आणि मानाचा जो फेटा उभारला आहे त्याची प्रतिकृती सादरून मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे. ही देखील एक विशेष गोष्ट आहे. धावसंख्या फ्रीडच्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर धावफलक पुढे चाललेलं 32. या धावसंख्येवरती 32 इक्वेशनचा विचार आपण करूयात. बॉल उर्वरित बाकी राहिलेले ते 18 आणि पवत इक्वेशन 18 चेंडूंमध्ये. आता विजयासाठी 27 या धावसंख्येची इथून गरज आहे. 18 बॉल विजयासाठी 27. पियुष, मी विनंती करतोय देवा भोईर, राजेश मोडक यांना की आपण मंचावरती यावं. देवा भोईर आणि राजेश मोडक यांना विनंती आपण मंचावरती यावं. आणि निकेश राऊत आपण देखील मंचावरती यावं. आमदार साहेबांची उपस्थिती आज आपण इथे पाहतोय. कर्जत प्रीमियर लीग 2024चा थरार फायनल मॅच. कोण विजेता ठरेल, कोण चॅम्पियन बनेल या 7व्या पर्वाचा. आमदार साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना जे भाषण केलं होतं 7 जानेवारी लोकार्पण सोहळ्यामध्ये, ते आम्हाला अजूनही आठवतं की आमदार साहेबांना सांगितलं होतं की कर्जतकरांचं प्रेम महेंद्र शेठ तोरवे यांच्यावरती असंच राहू द्यात. म्हणूनच महेंद्र शेठ तोरवे सारखा विश्वासू शिलेदार एकनाथजी शिंदे साहेबांना मिळाला. म्हणूनच कर्जत नगरीचं कायापालट करण्यासाठी निधी जो उपलब्ध करून दिला एकनाथजी शिंदे साहेबांना, त्यांना सर्वता क्रेडिट होता तो कर्जतकरांना दिला. कारण कर्जतकरांना दाखवलेला प्रेम, कर्जतकरांना ठेवलेला आमदार साहेबांवरती विश्वास, म्हणूनच विश्वासू शिलेदार म्हणून आमदार साहेबांना ओळखलं जातं ते मुख्यमंत्री साहेबांचे. धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या तर 12. रफ अँड टफ मॅच. 18 चेंडूंचा 32 धावा, माफ करा, 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. 18 मध्ये 27. विकेट गेलेली नाही, ही जमेची बाजू आहे. ऍक्टिव्ह मोड ऑन. हो अमोल चव्हाणचा फटका. बीस्ट मोड ऑन. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर मिड विकेटला. रवाना होत असताना ठोकला षटकार. थँक्यू थँक्यू. नवीन पर्वाचा नवीन शिलेदार, कृतिशील विचारांचा गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसादभाई तोरवे यांचं विशेष कौतुक स्पर्धेमध्ये करणं अनिवार्य आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही त्यांना मुख्य व्यासपीठावरती पाहतात, परंतु मागच्या 1 ते 1.5 महिन्यांपासून त्यांची अफाट मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी. ते स्वतः जेव्हा स्पर्धेच्या 1 हफ्त्या अगोदर ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होऊन बारकाईनं लक्ष दिलेलं आहे या स्पर्धेला. आणखीन एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चालला क्रीडांगणाला आग लावत. क्षेत्ररक्षक बंटी रातील बघत बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. टिपिकल अमोल चव्हाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बीस्ट मोड ऑन. 1/4. थँक्यू थँक्यू सो मच. प्रसादभाई तोरवे यांच्या वतीने प्रत्येक अर्धा शतकासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. ओ क्लीन बोल्ट.
फलंदाज बाद, फिंगर रोल करत असताना यू मिस, डेफिनेटली कप्तान मैदानाच्या बाहेर येत असताना सरसेनापती मैदानाच्या बाहेर. परंतु अमोल चव्हाण यांची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. फलंदाज कर्णधार इथून मैदानाच्या बाहेर येत असताना इक्वेशनचा विचार केला. 17 त्याने बनवल्यात 8 चेंडूंमध्ये. आज आपण पाहतात मुख्य व्यासपीठावरती नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत दहिवळी निलेशजी विर्ले साहेबांचा आजचा वाढदिवस होता. जे देखील अमरजी मिसाळ साहेबांचे खास सहकारी राहिलेले, निकटवर्तीय राहिलेले आहेत. निलेशजी विर्ले साहेब यांना देखील माननीय आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेबांच्या वतीनं निलेशजी विर्ले आपल्याला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धावा फलकावरती जाऊन पोहोचलेला धावा 42, 42 धावा. धावा पुस्तकावरती 59चं टार्गेट. उर्वरित आता 15 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे. 15 चेंडूमध्ये 17ची आवश्यकता. मुख्य व्यासपीठावरती आजच्या दिवसाचे बड्डे बॉय निलेशजी विर्ले साहेब उपस्थित आहेत. त्यांना आमदार साहेबांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. ॲडव्होकेट या पदावरती ते विराजमान आहेत. त्यांच्या माहितीसाठी सुशांतजी तोरवे जे आपले महेंद्र तोरवे साहेबांचे जे सुपुत्र आहेत, त्यांना क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी लंडन UK येथे मास्टर पदवी लॉमध्ये हासिल केलेली आहे. सुशांत तोरवे यांना देखील आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. LLM डिग्री जस्ट त्यांना सन्मानित करण्यात आलं. लंडन येथे मास्टर डिग्री लॉमध्ये कंप्लीट केलेली आहे. सुशांतजी तोरवे यांचं सुद्धा विशेष कौतुक या स्पर्धेच्या वतीनं आपण करत आहोत. धावा फलकावरती धावा लागलेल्या आहेत 42. थांबून खेळतात पण कानमंत्र कुठेतरी कामी येत आहे. आता आपण पाहताय धावपळ सुरू झालेली आहे. 7वा पर्व यशस्वी होण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा राहिलेला, चेहऱ्यावरचं ही स्माईल तुम्हाला सर्व काही सांगताय. चेहऱ्यावरती दिसणाऱ्या स्माईलवरती जाऊ नका. याच्या पाठीमागे त्याने घाम गाळलाय, त्यानं मेहनत केली, म्हणून 7व्या पर्वाचं यशस्वी होण्याची पोच पावती त्यांना मिळते. फुल टॉस मिड विकेटला जेलची संधी, प्रयत्न चांगले. 4 की 6 वाट पाहावी लागेल, परंतु पुन्हा एकदा आनंद साजरा करण्यासाठी, जल्लोष करण्यासाठी संधी मिळालेली आहे. तिसरी 11 बादशाह वॉरियर्स टीमच्या पाठीराख्यानं सिक्सर. धन्यवाद. निलेशजी विर्ले साहेबांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही आमदार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा भव्य सन्मान करावा. 13 बॉलमध्ये 11ची गरज आहे. 13 चेंडू आणि 11ची गरज. निलेशजी विर्ले ते देखील स्वतः ॲडव्होकेट आहेत. आम्हाला देखील एज्युकेशनच्या माध्यमातून चांगले गाईड करत आलेले आहेत. त्यांचं विशेष भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही विनंती करतोय स्वतः आमदार साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घ्यावा. इक्वेशनचा विचार केला. 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. कॅप्टन अभि देवगरे 12 चेंडू दूर आहे. कॅप्टन अमोल चव्हाण 11 धावेनं दूर आहे. मुख्य भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आमच्या शिक्षण क्षेत्रातील महागुरु निलेशजी विर्ले, ॲडव्होकेट निलेशजी विर्ले यांचा भव्य सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर अमरदादा मिसाळ यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. हार्दिक आपलं देखील अभिनंदन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमदार साहेबांच्या वतीनं आपल्याला. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. प्रसादभाई तोरवे जे या स्पर्धेचे लाडके श्रीमान आयोजक राहिलेले त्यांच्या वतीनं पहिल्या दिवसापासून, पहिल्या दिवस रात्रीपासून प्रत्येक अर्धशतकासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. आत्तापर्यंत 3 खेळाडूंना ते पारितोषिक पटकावलेलं आहे. पहिलं अर्धशतक श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमचे कर्णधार अमोल चव्हाण यांच्या नावावरती. दुसरं अर्धशतक दोस्ती ग्रुप संघाचे संघनायक राजेंद्र भोईर यांच्या नावावरती. आणि तिसरं अर्धशतक जांजे ब्रदर्स या संघाचा हुकुमाचा एक्का मॅन फ्रॉम माथेरान अजय भस्मा यांच्या नावावरती तिसरं अर्धशतक. 12 चेंडू विजयासाठी 11ची गरज आहे. आपण 6 पर्वांचा विचार केला श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाचा. तिसऱ्या पर्वामध्ये दादूच्या कॅप्टन्सी खाली पहिल्या पर्वामध्ये दादू यांच्या कॅप्टन्सी खाली बादशाह वॉरियर्सचा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला होता. 6व्या पर्वामध्ये टॉप 8 पर्यंत. आता पाहूयात या 7व्या पर्वामध्ये ते चॅम्पियन होतील का. आज पूर्ण दिवस अक्षय म्हात्रे यांचा राहिलेला. पाहूयात पंचांचा इशारा. वाईट बॉल
एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 49 वरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. आमदार साहेबांचे शिलेदार आमच्या समवेत कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेब अभिषेकजी गायकर साहेब उपस्थित आहेत. हा स्विचिट जबरदस्त फटका भूषण मोरगेचा अनोख्या स्टाईलनं त्यानं पाठवला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा दमदार चौकार. एक जबरदस्त डीजे निकेश राऊत यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती त्वरित यावं. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. भूषण सर्वच खेळाडू आणि कमिटी मेंबर्सला देखील आहे की आपण त्वरित मंचावरती यावं. आणि हा जो तामझाम उदयजी आवार यांनी जो बांधला, हा भव्य दिव्य स्टेज, त्याचबरोबर लाईटची व्यवस्था, ही संपूर्ण सजावट, बॅनर्स अगदी आपण पाहतोय. उदयजी आवारी यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. हाफ ट्रॅकर पाठीमागे चेंडू. मिस्टेक, मिसफील्ड. जवळपास मॅच सोडली की काय ध्रुवी एंटरप्राइजेस टीमनं. आणि बॉल चाललाय सीमा पार. या चेंडूवरती तब्बल मिळाल्या धावा 5. आता विजयापासून फक्त एक धाव दूर राहिलेला श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ. आता कोणीच थांबू शकणार नाहीयेत. अमरजी मिसाल साहेबांचं स्वप्न, नरेंद्रजी गोमारे साहेबांचं स्वप्न, अनिलजी माळी यांचं स्वप्न, संपूर्ण वंजारपाड्या गावाचं स्वप्न, संपूर्ण कोळारे गावाचं स्वप्न आज पूर्ण होण्याच्या कदारीवरती. एका धावेंची गरज आणि मॅच इथून जिंकली आहे. श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ चॅम्पियन ठरलेला आहे कर्जत प्रीमियर लीगच्या या 7व्या पर्वाचा. अभिनंदन टीम. लवेश पा अमरजी मिसाल साहेबांचं स्वप्न. धन्यवाद डीजे अमरजी, थँक्यू सो मच. अमरजी मिसाल साहेबांचं स्वप्न या कर्जत प्रीमियर लीगच्या 7व्या पर्वामध्ये पूर्ण झालेलं आहे. नरेंद्रजी गोमारे साहेबांचा संघ या 7व्या पर्वामध्ये यशस्वी चॅम्पियन बनलेला. कॅप्टन अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा संघ चॅम्पियन बनलेला. अनिलजी माळे यांच्या व्यवस्थापनाखाली श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ बनलेला आहे 7व्या पर्वाचा चॅम्पियन. हॅलो निकेश राऊत डीजे चालू असू द्या. निकेश राऊत आपण त्वरित या. डीजे चालू असू द्या. निकेश राऊत आपण त्वरित स्टेजवरती या. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।